चाहत होना, इच्छा असते. मेरे अंदर वो चाहत थी, माझ्यात ती इच्छा मेरे होती. अंदर वो भूख थी माझ्यात ती कि भूक मेरा होती. नाम पॉल रख दिया माझं नाव है। पॉल ठेवलेलं आहे. जब मैं वचन पढ़ रहा था, बाइबल पढ़ रहा था, बाइबल पढ़ रहा था, बायबल वाचत होतो, वचन वाचत होतो. तो पौलुस का जिंदगी मेरे सामने आया। पौलाचे जीवन माझ्या उसने समोर क्या आलं. क्या किया, त्यांनी काय क्या काय क्या केलं. त्याग किया, काय काय त्याग कितनी केले. कुर्बानियां की, त्याग केले त्याने. वो पढ़कर मैं हक्का बक्का रह गया। आणि ते वाचून और मी मेरा थक्क नाम झालो. पौल रखा है, आणि माझं नाव पौल मुझे ठेवलंय. भी ऐसा जिंदगी जीना है। मला पण असं जीवन जगायचं. प्रेज़ द लॉर्ड। मैंने कितना त्याग किया, कितना बलिदान किया, मुझे आपको बताने का जरूरत मी नहीं। किती त्याग केले, मी किती बलिदान केले, हे तुम्हाला सांगायची खुदा गरज नाही. जानता है। देवाला माहिती प्रेज़ आहे. द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। पर मेरे पॉल के नाम को माझ्या पॉलचं कोई नाव शर्मिंदा नहीं होने दे रहा है, आणि मी अपमानित होने अपमानित होऊ देत नहीं। नाही. जो नाम रखा जे नाव ठेवलं. उससे मैं यीशु का और खुदा का नाम पवित्र मानता हूँ। आणि जे नाव ठेवलेले त्या नावाच्या द्वारे मी येशूला आणि देवाला जे आहे ते पवित्र हे मानवत आहे. भजन संहिता 20:4। स्तोत्र 20:4. वह तेरी मनोकामना पूरी करे वह तेरी मनोकामनाओं को पूरी करे और तेरी समस्त योजनाओं को पूरी करे. और तेरी समस्त योजनाओं को पूरी करे। मराठी में तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तो तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे, तुला देव तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे तुला देव, आणि तुझा सर्व संकल्प तुझा पूर्ण सर्व करो. संकल्प पूर्ण करो। प्रेज़ द लॉर्ड। इधर देखो, इथे पहा. तुम्हारे दिल में भूख है, तुमच्या हृदयात भूक प्यास आहे, है, तहान आहे, खुदा का नाम पवित्र नाम होने की, देवाचे नाव पवित्र करण्याची, यीशु का नाम पवित्र होने येशूचे की, नाव पवित्र होण्या करण्याची, वो तुम्हारे दिल के मनोरथों को पूरा करे। तुमच्या हृदयाच्या मनोरथांना तो पूर्ण प्रेज़ द करेल. लॉर्ड। वो भूख होना चाहिए, ती भूक असली वो पाहिजे. चाहत होना इच्छा असली चाहिए पाहिजे. कि मेरे जिंदगी से खुदा का नाम कलंकित ना हो। की माझ्या जीवनाच्या द्वारे देवाचे नाव हे कलंकित प्रेज़ अपमानित द होऊ लॉर्ड। नये. हालेलुया, हालेलुया। जिस दिन ज्या दिवशी मैं ये प्रार्थना करना शुरुआत किया, मी प्रार्थना करायला सुरुवात केली, 30 साल पहले की बातें बता रहा हूं, 30 वर्ष आधीची गोष्ट सांगतो. तब तेव्हा खुदा ने मुझे पवित्र आत्मा से भरा। देवाने मला पवित्र आत्म्याने भरलं. और जब पवित्र आत्मा से भर दिया, आणि जेव्हा पवित्र आत्म्याने भरलो, खुदा ने मुझे नम्र किया, देवाने मला नम्र केलं. और नम्र जब मैं हो गया, जेव्हा मी नम्र झालो आसमान का खुदा मेरे पीछे रहकर आणि स्वर्गातील देव माझ्या मागे राहा. आज 30 साल तक आज 30 वर्षापर्यंत मसीह जिंदगी में आगे बढ़ता है। ख्रिस्ती जीवनामध्ये तो पुढे ढकलत एक बार भी आत्मिक जीवन में गिरा नहीं, आणि एक वेळेस देखील आत्मिक जीवनामध्ये पडलो घमंड नाही. से बोल रहा हूँ। गर्वाने बोल. एक बार भी प्रार्थना जीवन में गिरा नहीं। एक वेळेस देखील प्रार्थना जीवनामध्ये पडलो प्रेज़ द नाही. लॉर्ड। कितनी लड़कियां आई, लाइन मारकर चली गई, आणि किती मुली आल्या लाईन मारून प्रपोज करके गई। प्रपोज करून मेरी गेल्या. पत्नी को भी बोला, अरे ये लड़की मुझसे शादी करना चाह रही है। बायकोला पण सांगितलं, अरे, एक मुलगी पूछो. माझ्याशी लग्न करू इच्छित आहे. प्रेज़ द लॉर्ड। प्रभु ने गिरने नहीं दिया, मेरे प्रभूने पीछे पडू खड़ा दिलं. रहा मी मागे राहा और मुझे मसीह जिंदगी में आगे ढकेल रहा। आणि मला माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये तो एक पुढे बार ढकलत भी गेला. बीमारी में, एक वेळेस देखील मरना की अवस्था में भी मेरा प्रार्थना जीवन खत्म नहीं हुआ। माझं प्रार्थनेचं जीवन संपलं नाही. अस्पताल में भी मैं हर प्रार्थना में मौजूद था। दवाखान्यात प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित होतो. हाँ क्या मरण का अवस्था में, मरणाच्या समझ अवस्थेमध्ये में आया? मरण का अवस्था में मरणाच्या अवस्थेत मेरे लंग्स खराब हो गए थे, माझे फुफ्फुस खराब झाले. मरने पर ही मर ही गया था, मेलोच होतो. फिर भी वो अवस्था में मैंने प्रार्थना नहीं भी छोड़ा। त्या अवस्थेत देखील मी प्रभु प्रार्थना मेरे नाही पीछे सोडली. खड़ा रहकर मुझे आगे ले। प्रभू माझ्या मागे उभं राहून मला पुढे ढकलत Praise गेला. the Lord, Hallelujah. praise the Lord, Hallelujah. praise the Lord, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. ऐसा एक चाहत, अशी एक इच्छा, ऐसा एक भूख, अशी एक तहान ऐसा एक प्यार ऐसी एक तहान आपका दिलों में है क्या तुझ्या हृदयात आहे कि काय? प्रभु की प्रभू मेरे जिंदगी से आपका नाम कलंकित ना होना, माझ्या जीवनाच्या द्वारे तुझं नाव मेरे कलंकित होऊ जिंदगी से नये. आपका नाम अपवित्र ना होना। माझ्या जीवनाच्या द्वारे तुझं नाव पवित्र होऊ नये. शहरों में, प्रभु गाँव में, घरांमध्ये, सहेलियों में, मित्रांमध्ये, दोस्तों में, मित्रांमध्ये, यारों में, रिश्तेदारों में नातेवाईकांमध्ये, हमसे कुछ ऐसा ना हो जाए कि आपका नाम कलंकित हो। आमच्याकडनं असं काही घडू नये की आज तुझं नाव हे कलंकित होऊ प्रेज़ नये. द लॉर्ड। सिर्फ चर्च में इधर पवित्र, हे आवाज बात, चर्चमध्ये इथं पवित्र, सिर्फ चर्च में इधर पवित्र बनते रहते हैं। फक्त चर्चमध्ये इथं पवित्र म्हणतो. दोस्तों में, मित्रांमध्ये, यारों में, यारांमध्ये, सहेलियों में, मैत्रिणींमध्ये, रिश्तेदारों में नातेवाईकांमध्ये कैसा जीवन जीते, कसं जीवन जगता जांचो अपने आप। फार का सौदा. प्रेज़ द लॉर्ड। क्या रिश्तेदारों में खुदा का नाम पवित्र माना जाता है कि आपकी जिंदगी के आणि द्वारा? तुमच्या जीवनाच्या द्वारे नातेवाईकांमध्ये देवाचं नाव हे पवित्र मानलं जातं काय? प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। है क्या चाहत, आहे काही है ऐसी प्रार्थना आहे का अशी प्रार्थना प्रभु की प्रभू मेरे से
मेरे परिवार से माझ्या कुटुंबाच्या ऐसा द्वारे कुछ ना हो असं काही होऊ नये जिससे आपका नाम बदनाम हो जाए, ज्याच्याद्वारे तुझे नाव बदनाम हो, जिससे आपका नाम कलंकित हो जाए, ज्याच्याद्वारे तुमचं नाव जिससे आपका नाम अपवित्र हो जाए। त्याच्यामुळे तुमचं नाव हे अपवित्र हो। जब मैं घर में अपना जिंदगी जीता हूँ, जेव्हा मी आपल्या घरामध्ये आपलं जीवन व्यतीत उस करतो, जिंदगी से त्या जीवनाच्या आपका द्वारे नाम अपवित्र ना ठहरे, तुझं नाव हे अपवित्र ठरू नये, आपका नाम कलंकित ना हो। तुझं नाव हे कलंकित जब होऊ मैं नये। मेरे पत्नी से बात करता मी हूँ, माझ्या बायकोशी बोलतो, आपके नाम की बदनामी ना हो। तुझ्या नावाची बदनामी होऊ नये। जब मेरी पत्नी मुझसे बात करती है तो पत्नियों ने सोचना कि मैं जब मेरे पति से बात करता हूँ खुदा का नाम अपवित्र माना न बायकोने जाए। हे विचार करा की मी जेव्हा माझ्या बायको नवऱ्यासोबत बोलते तेव्हा माझ्या देवाचं नाव माझ्याद्वारे कलंकित होऊ नये, मेरे बदनाम बातों होऊ से, नये। माझ्या बोलण्याने, मेरे सोच से, माझ्या विचाराने, मेरे उठने से, माझ्या उठण्याने, मेरे बैठने माझ्या से, बसण्याने, जब मेरे ऑफिस के लोग मुझसे बातें करते माझ्या हैं, ऑफिसवरचे लोक मेरा माझ्यासोबत साहब बोलतात, मुझसे बातें करता है, माझे ए साहेब खुदा, माझ्यासोबत बोलतात, हे देवा, खुदा हे देवा, आपका नाम पवित्र माना जाए जब मैं उनसे बातें करूं। आणि तुझं नाव हे पवित्र मानलं जाऊ जेव्हा मी त्यांच्या संगती बोलू। ए खुदा, हे देवा, हमारे बच्चे आणि आमचे लेकरं, हमारे बच्चे आमचे लेकरं, हमसे दूर न तेरे से दूर न चले जाए, तुझ्यापासून दूर जाऊ आपसे नये, दूर न चले जाए, तुझ्यापासून दूर ये जाऊ नये। देखते हुए हे कि बघून उसका बाप और उसकी माँ कैसा जीवन व्यतीत करते त्याच्या हैं। बापाने त्याची आई कसं जीवन व्यतीत करतात, आपके बच्चे खुदा से दूर होने की वजह आप खुद हो। आणि तुमचे लेकरं तुमच्या देवापासून दूर होणं आणि तुमच्यापासून दूर होणं त्याचं कारण तुम्ही स्वतः आहात. तुमच्यापासून नाही, देवापासून। आणि देवापासून आपके दूर बच्चे होणं- आप खुदा से दूर होने का वजह आप खुद हो। आणि देवापासून तुमचे लेकरं दूर होण्याचं कारण तुम्ही स्वतः आहात, प्रेज द लॉर्ड, क्योंकि उन्होंने देखा ना, कारण त्यांनी पाहिलं, उन्होंने देखा, त्यांनी पाहिलं, उन्होंने देखा, त्यांनी क्या पाहिलं, देखा? काय पाहिलं? मम्मी ने झूठ बोल दिया, आईने खोटं बोललं, पास्टर का फोन आया, मम्मी ने झूठ बोल दिया, पास्टरचा फोन आला, मम्मीने खोटं बोलली, तो वो सीख ली। ती शिकली, झूठ ऐसा बोलते हैं क्या? असं खोटं- समझ में आ गया ऐसा झूठ बोलने का। आणि असं खोटं बोलतात. उसको सिखाने के किधर से सीख कर आई रे तू, किधर से सीख कर आई? अरे तेरे से तो सीखी, तूने उस दिन पास्टर को बोला था ना ऐसा हो गया वैसा हो गया और इसलिए हम नहीं आए, वो झूठ सीख ली। आणि तिने खोटं शिकली. बॉस का फोन आया, मालकाचा फोन मालकिन आला, का फोन आया, मालकिनीचा फोन मालक का फोन आया, मालकाचा फोन आला. कुछ भी वजह नहीं, काही कारण कुछ नाही. भी वजह नहीं, काही कारण नाही. बस किधर तुम्हें मजा हजा करने का था, झूठ कारण दे दिया, आणि खोटं काहीतरी मजा आजा करायचं होतं म्हणून खोटं बोलली काय बॉस को झूठ बोल दिया। आणि मालकाला खोटं बोलली. एक दिन एक बहन के घर पर चला गया, पिछले 2 हफ्ते पहले। आणि 2 आठवड्या अगोदर एका बहिणीच्या घरी एक गेलो, बहन के, उसका नाम नहीं ले रहा, नाव घेत नाही दिसत. और हम प्रार्थना को गए, प्रार्थनेला वो गेलो बहन को एक फोन आया, आणि त्या बहिणीला एक फोन आला, उसने झूठ बोला, ती खोटं बोलली, मुझे दुख हो। मला दुःख वाटलं. प्रार्थना की बात मैंने उनको बोला, सिस्टर झूठ बोले नहीं बोला, शिष्य खोटं बोलू नका, सिस्टर झूठ नहीं, शिष्य खोटं बोलू नका. मैंने उनको बोला मी त्यांना बोललो, प्रेज द लॉर्ड। नहीं फिर मैं क्या बोलूं, जो सच है वो बोलो। हे खरं आहे ते बोला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. बच्चों ने देखा, लेकरांनी तेरी पाहिलं, बेटी ने देखा, तेरे बेटे ने देखा, समझ लिया कि ऐसा झूठ बोला जाता है। ती समजून घेतली की असं एक दिन बेटी घूमने को गई, आणि एक पूछा किधर है? नहीं मैं मेरे सहेली के साथ ही वो पिक्चर देख रही किसी के साथ, आणि विचारलं कुठे वो किसी के बाहों में मस्त पिक्चर देख रही, तेरे को खबर भी नहीं, आणि ती कुठे कुठेतरी मिठी मारून कुठेतरी पिक्चर बघायला गेली, तिला माहिती पण नाही. क्योंकि तेरे से ही झूठ बोलना सीखा है कारण उसने। तुझ्यापासूनच खोटं बोलायला शिकली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। वो किधर तो भी लक्ष्मी रोड पर घूम रही है, आणि कुठे किधर कैंप में उसके बॉयफ्रेंड के साथ घूम रही, तुझे खबर भी नहीं। आणि कॅम्पमध्ये बॉयफ्रेंड सोबत फिरत आहे, तुला खबर पण नाही. प्रेज द लॉर्ड, कहाँ से सीखा? कुठून शिकली? तुम्हारे बच्चे खुदा से दूर है, इसका वजह सबसे बड़ा तुम है, तुमची लेकरं देवापासून दूर आहे त्याचं जिसका सर्वात नाम मोठं कारण बदनाम हो तुम्ही गया आहे. झूठ बोलने से। आणि खोटं बोलल्याने कुणाचं नाव बदनाम झालं हाँ, फिर तुम्हारे बच्चे बिगड़ गए, आणि तुमची लेकरं बिघडले, किसका नाम बदनाम हो कुणाचं नाव गया? बदनाम झालं, किसका नाम बदनाम हो कुणाचं नाव गया? बदनाम झालं, यीशु का नाम कलंकित हो गया, यीशु का नाम खुदा कलंकित का हो नाम अपवित्र ठहराया गया। देवाचं नाव अपवित्र इस ठरवलं बात की गेलं. आपको फिक्र नहीं किया या गोष्टीची कि अगर तुम्हाला काळजी नाही मैं का? जर मी मैं झूठ बोलूंगा, जर मी खोटं बोलेल मेरी बेटी को पूछो, आणि मुलीला मैं विचार, सिग्नल पर रुकता हूँ, मी सिग्नलवर थांबतो, सब लोग सिग्नल तोड़ कर जाते हैं, सर्वजण सिग्नल तोडून जातात, मैं रुका रहता मी हूँ। थांबलेलो असतो. आज भी मैं सिग्नल पर रुका था आज तर मी और सिग्नलवर पीछे से थांबलो. हॉर्न बजा रहा है एक कार वाला, सिग्नल रेड है और हॉर्न बजा रहा है, मैं आगे नहीं बढ़ रहा है मी जब पुढे तक नाही मेरा गेलो. सिग्नल नहीं। जोपर्यंत सिग्नल लागला मेरी नाही, बेटी ने क्या सीखा मुझसे, माझ्या मुलीने माझ्याकडनं काय शिकली, इतना भी पीछे से हॉर्न बजने दो, किती पण जब मला तक सिग्नल गिरता नहीं जाना है। जोपर्यंत सिग्नल पडत नाही तोपर्यंत जाऊ ये नये. बच्चे जवान थे, अभी भी जवान ही है, पर शादीशुदा नहीं थे। परंतु लग्न मेरे पास झालं. स्कूटर थी माझ्याकडे स्कूटर और होती, मोटरसाइकिल थी, मोटरसायकल हम होती, मांगते थे मागायची. चलो टेबल सीट, जाता था क्या मैं? चला ठीक आहे जायचो का? पूछो उनको, मैं उनको क्या बोलता था, याद है क्या बोलता था? याद नहीं क्या बोलता था? मैं बोलता था सरकार ने आपको ट्रिपल सीट का लाइसेंस दिया है तो चलेगा।
Praise the Lord. बोलायचं सर सरकारने तुम्हाला ट्रिपल सीटचं लायसन दिलं लागले मैं ट्रिपल सीट भी नहीं गया था। ट्रिपल सीट पण नव्हतं बपतिस्मा करने गया था एक जगह पर, आणि एक ठिकाणी बाप्तिस्मा करायला गेलो निकी भी था, भीती पण होता इनकी बेटी भी थी, त्यांची मुलगी होती कम उम्र में लहान वयात लहान वयात गाड़ी सीखी। मेरी सीखी। बेटी को मैंने तभी गाड़ी नहीं सीखी। मी माझ्या मुलीने त्याला जब गाडी उसकी शिकवली. उम्र हो गई, त्यांची वय लाइसेंस झालं. निकाला, लायसन्स काढलं तब गाड़ी सीखी, तेव्हा गाडी तब वो गाड़ी चला। तेव्हा ती गाडी चालवायला लागली. Praise the Lord. Hallelujah. सब कानून नियमों पालन कर रही है, कारण उसका बाप पालन कर रहा है। आणि सर्व नियम कायदे कानून ती पालन करता कारण तिचा बाप ते नियम उम्र के पहले ही मैं, हाँ तू क्या चला, कोई प्रॉब्लम नहीं, सब चलाते, तू भी चला। आणि वयाच्या आधी नाही तू सर्व चालवता तू पण चालत नाही शैतान इसी बात का फायदा उठाएगा, वही गाड़ी लेकर वो लड़की भाग जाएगी, आणि तीच गाडी घेऊन ती मुलगी पळून जाईल या उसका अपघात होकर मर जाएगी। किंवा अपघातून ती बनून जाईल फिर क्या करेंगे? तो काय करणार क्या करेंगे? काय करणार पुलिस कंप्लेंट भी नहीं कर सकते, कारण तुम्हारे बेटे और बेटी के पास लाइसेंस नहीं। आणि पोलीस कंप्लेंट पण नाही करू शकत कारण तुमच्या मुलीकडे आणि मुलाकडे लायसन नाही Praise the Lord. समझ में आ रहा है क्या? समजत आहे का हाँ? इस बात की फिक्र नहीं है आपको? त्या गोष्टीची तुम्हाला मुझे काळजी इस नाही बात की फिक्र है आणि ह्या गोष्टीची मला कि काळजी मेरे आहे जिंदगी से, की माझ्या मेरे जीवनाच्या परिवार से, माझ्या मेरे बेटी कुटुंबाकडे माझ्या के मुलीच्या द्वारे किसी के लिए हम रुकावट का कारण ना बने। गुन्ह्यासाठी अडखळण्याचं कारण Praise the Lord. अडखळण्याचं कारण हालेलुया। करू नये. मेरे घर पर आओ, माझ्या घरी या मेरा घर का सब लोग बदनाम है। माझ्या घरातले सर्व मेरी लोक माँ बदनाम बदनाम आहे. माझी आई है, बदनाम मेरा आहे. बड़ा भाई बदनाम माझा मोठा भाऊ है, बदनाम मेरी है. भाभी बदनाम मेरी है, बहिणी बदनाम है. वहाँ परंतु मैं और त्या मेरा परिवार सब लोग मेरी इज्जत करते हैं। त्या हिंदू हो, मुस्लिम हो, सब लोग मेरी इज्जत करते हैं। पूछ लेना, परंतु त्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे सर्व विधर्मी लोक लोगों को बताते ते माझ्या इनके घर साक्षी में देतात. यही कैसा अच्छा निकला मालूम नहीं। आणि लोकांना सांगतात त्यांच्या घरात हाच कसा चांगला निघला माहिती पूछ लेना, कभी विचार पीछे लेना। पीछे आकर पूछ लेना। आणि मागे कधी और कधी सब विचारा. हिंदू लोग ही गवाही देते हैं, क्रिश्चियन नहीं है हमारे यहाँ पर। आणि ख्रिश्चन कोणी नाही सर्व विधर्मी हिंदू आहेत मुसलमान आहेत ते लोक साक्ष देतात Praise the Lord. मेरे भाई से बात नहीं करते, माझ्या भावासोबत मेरे बोलत माँ नाही से भी कोई बात नहीं, आई मुझसे बात नहीं बोलत करते। नाही माझ्यासोबत बोलतात Praise the Lord. मैंने गवाही दिया था ना, मी साक्ष दिली होती एक साल में लोगों का हाथ जोड़ रहा था, मेरे को डॉक्यूमेंट एक दिया, वर्ष मी मुझको दिया, लोकांना मदत कर और मेरे हात भाई को जोडत नहीं दिया। आणि मला डॉक्युमेंट दिले परंतु माझ्या Praise the भावाला Lord. ले लो, मैंने मेरे जिंदगी से, मेरे परिवार के जिंदगी से किसी के लिए रुकावट का कारण नहीं मी बना। माझ्या जीवनाच्या द्वारे मी माझ्या कुटुंबाच्या जीवनाच्या द्वारे कुणासाठी अडखळण्याचं कारण बनलो Praise the नाही. Lord. खुदा का नाम पवित्र माना जाए देवाचं नाव हे पवित्र मानलं आपकी जावं जिंदगी से, तुमच्या जीवनाच्या आपके द्वारे चाल चलनों से, तुमच्या आपके चालचलनाच्या बातों से। द्वारे तुमच्या बोलण्याने जब पति पत्नी से बात करता है, जो नवरा बायको जब से पत्नी बोलतो, पति से बात या करता बायको है, नवऱ्याशी अगर बोलते, झूठ है जर खोटा तो आहे तुम खुदा का नाम अपवित्र कर रहा है। तर देवाचं धोखेबाजी के शब्द है है, धोकेबाजीचे शब्द खुदा का आहे. नाम कलंकित कर रहा है। देवाचं नाव हे कलंकित करत पढ़ेंगे, आहे. चलो लूका का वाचल्या लूक ह्याचा 17 अध्याय 17 अध्याय 1 से 3 वचन। 1 ते 3 वचन. लूक 17 अध्याय लूक 17 अध्याय 1 से 3 वचन। 1 ते 3 वचन. लूक 17 अध्याय लूक 17 अध्याय 1 से 3 वचन। 1 ते 3 वचन. फिर उसने अपने चेलों से कहा, फिर यीशु ने अपने चेलों से कहा, ठोकरों का लगना तो अनिवार्य है, ठोकरों का लगना तो अनिवार्य है, परंतु हाय उस पर लेकिन श्रापित है वो इंसान जिसके द्वारा ये लगती है। जिसके द्वारा ठोकर लगती है। अगर तुम ठोकर का कारण है ना किसी के लिए, देव कुणासाठी तो तुम्हाला तुम्हारी अडखळण्याचं कारण जिंदगी आहे श्रापित है। आणि तुमचं जीवन हे यीशु ने शापित बोला, आहे. येशू मैंने बोला. बोला क्या ब्रदर? मी बोललो का brother? कौन बोल रहा है? कोण बोलतोय? यीशु ने बोला, यीशु बोला. जो दूसरे लोगों को ठोकर का कारण बन रहा है, दुसऱ्यासाठी अडखळण्याचं उसकी कारण बनत जिंदगी आहे. श्रापित है। त्याचं जीवन मराठी हे श्रापित वाचा, आहे. एक वचन। आणि त्याने आपल्या शिष्यांना म्हटले अडखळण्याची कारणे न येणे हे अशक्य आहे हाँ, परंतु ज्याच्याकडून ती येतात जो आड़खड़न करता है ज्याच्याकडून ती येतात त्याला हाय हाय तेला हाय हाय मतलब तू श्रापित है, तेरी जिंदगी तुझे जीवन श्रापित है। श्रापित आहे. Praise the Lord. आपके आस पड़ोस के लोग क्यों यीशु पर विश्वास नहीं कर पा रहे? तुझे शेजार पदाचे लोक काय देख रहे ना विश्वास आपकी करत नाही? जिंदगी. तुझं जीवन बघत आहे देखकर ही बोलते रहेंगे हम हमारी जगह पर ही ठीक हैं। आणि बघूनच बोलत असेल आम्ही आमच्या जीवनावर ठीक आहे. Praise the Lord.
हमारे आस पड़ोस के लोग मेरे पास प्रार्थना के लिए आते हैं। आणि आमचे शेजार पदाचे लोक माझ्याकडे बच्चे प्रार्थना नहीं हो करतात. रहे हमारे बच्चे को, आणि आमच्या 10 मुलांना साल हो लेकरं गए होत शादी, नाही. 10 वर्ष झाली और तू तो लग्नाला. लोगों के लिए प्रार्थना करता हमने सुना है। आणि तू तो प्रार्थना करतो मेरे लोकांसाठी बेटे काय के लिए केलंय? कुछ करना। माझ्या मुलासाठी काय मैंने करणार उनको बोला मैं कुछ नहीं कर सकता, मी काय करू मैं शकत प्रार्थना नाही. करूंगा आपके बच्चे प्रार्थना के लिए करेन तुमच्या कि मुलासाठी. उनको बच्चे हो जाए। त्यांना लेकरं मैंने व्हावे. प्रार्थना की, मी प्रार्थना प्रार्थना केली. करके एक पता दे दिया। आणि प्रार्थना करून एक पत्ता दिला. वो उस जगह पर गए, ते त्या ठिकाणी गेले दिवाली में आए थे मेरे पास, आणि दिवाळीत माझ्याकडे आले. दिवाली में मेरे पास आए दिवाळीत माझ्याकडे आले. अगले दिवाली को ट्विल्स बच्चे उनको हो गए। आणि पुढच्या दिवाळीमध्ये जुळवे लेकरं त्यांना. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. ऐसा खुदा का नाम पवित्र माना जाए। आणि असं वो देवाचं लोगों नाम को पवित्र बताते मानलं जाए. हैं ते लोकांना इसने सांगतात. प्रार्थना की इसलिए हमको बच्चे आणि मिले। हे प्रार्थना केली म्हणून आम्हाला लेकरं झाली. उनकी गवाही भी और है, आणि त्यांची उनके माँ बाप बोल रहे हैं त्यांची साक्षात हमको भी देत बच्चे आहे. नहीं हो रहे थे। आम्हाला पण लेकरं होत किसी नव्हते. रोमन कैथलिक माँ ने उनको चर्च लेकर गई आणि कुठल्या लोकांना कॅथलिक आईने त्यांना और चर्चमध्ये उनको घेऊन गेली. बेटा पैदा हो गया। आणि त्यांना मुलगा और उनका जन्मला. जन्मदिन कौन सा दिन है? आणि त्यांचा जन्मदिन कुठल्या 25 दिवशी? दिसंबर को वो पैदा हो। 25 डिसेंबरला तो जन्मला. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. खुदा का नाम पवित्र माना जाए देवाचं नाव हे तुम्हारे पवित्र मानलं जिंदगी जावं. से। पढ़ो तुमच्या आगे। जीवनाच्या द्वारे. उसके लिए अच्छा होता उसके लिए अच्छा होता, जो ठोकर का कारण है उसके लिए अच्छा है। उसके गले में चक्की का पाट उसके लटका गले में चक्की का बड़ा पत्थर बांधा जाए और वह समुद्र में और डाल दिया जाए। समुंदर में फेंका जाए। अपेक्षा इसके हाँ कि वह उन छोटों में से हाँ। किसी एक को ठोकर खिलाए। हाँ, छोटों में से छोटों को भी ठोकर नहीं खिलाना। हाँ, सावधान, सावधान, यदि तेरा भाई पाप करे यदि तेरा भाई पाप करे तो उसे डांट, तो उसे क्या कर? त्याला काय कर? पाप करे तो क्या कर? पाप करे तर काय करावं म्हणजे त्याला? पाप मतलब क्या? पाप म्हणजे काय? पाप मतलब क्या? पाप म्हणजे काय? कुछ भी गलत बोल। पाप मतलब किसी लड़की के पास सिर्फ बुरे नजर से या व्यभिचार करना नहीं, झूठ भी बोला तो पाप, पाप म्हणजे काय? फक्त कुठल्या मुलीकडे वाईट चोरी भी केली किया तर तो म्हणजे- पाप। आणि चोरी केली तर पाप. धोखेबाजी किया तो भी पाप। धोकेबाजी केली तर पाप. बड़े बड़े पाप तो अलग, मैं छोटे से छोटा बात बोल रहा हूँ। लहानाची लहान गोष्ट बोलत आहे. पाप, पाप नहीं चलो, समझ में आया ना? समजत आहे. और ये सब आप लोग करते हैं। आणि सर्व तुम्ही करता. ऐसा नहीं कि मैं नहीं, मेरे से नहीं बोलता, असं नाही की माझ्याकडनं होत नाही. कोशिश कर रहा हूँ प्रयत्न मैं करता आहे. यीशु के पीछे 100% चलूँ। तुम्ही येशूच्या मागे 100% प्रेज द चालू. लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। पर हाय उस पर जो लोगों के लिए ठोकर का कारण। परंतु हा आहे त्याच्यावर जे लोकांसाठी अडखळण्याचं कारण प्रेज द बनतं. लॉर्ड, लोगों के लिए रुकावट मत बनो। लोकांसाठी अडखळ बनू नका. खुदा का नाम आपके जिंदगी से पवित्र माना जाए। देवाचं नाव तुमच्या जीवनाच्या द्वारे पवित्र आप मानलं मसीह जावं. परिवार हो, आपके आस पड़ोस में अन्य जाति के लोग रहते हैं। हाँ, रस्ते में गाली देना, ये पकड़ना, नालायका, बेशर्मा, लाज वाटत नाही का कुत्र्या, ये सब बोलने से किसका नाम बदनाम हो गया रे? रस्त्यावर शिवीगाळ करणं आहे, त्याला बुच्चा मारणं, चापट मारणं, तुमचं नाव बदनाम होत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। किसका नाम बदनाम हो गया? कोणाचं नाव बदनाम हाँ, झालं? तुमने एक कलीसिया को धोखा दिया, पास्टर को धोखा दिया, मंडळीला धोका दिला. किसका नाम बदनाम हो गया? कुणाचं नाव बदनाम झालं? हमने चर्च छोड़ दिया, आम्ही तर सोडलं. हम अभी चर्च को नहीं जाते। आम्ही तर चर्चला नाही जात. तुम एक पास्टर के साथ विश्वास योग्य नहीं रहेंगे, दूसरे पास्टरों के साथ क्या विश्वास योग्य रहेंगे? एका विश्वासासंगती विश्वासयोग्य नाही राहणार. तुमको तो 10 बाप चाहिए थे। विश्वासयोग्य राहणार. एका बापा बरोबर विश्वास योग्य नाही, 10 बापांबरोबर काय विश्वास योग्य राहणार? प्रेज द लॉर्ड, समझ में आ रही क्या बातें? यीशु का नाम पवित्र माना जाए। येशूचं नाव हे पवित्र तुम्हारे मानलं आस जावं. पड़ोस में अन्य जाति के लोग रहते हैं, शेजार-पाजारी आणि जास्त बात लोक करते राहतात. लोग संभालो, आणि तुम्ही स्वतःला पापापासून सांभाळा. बात करते वक्त संभालो, बात करते वक्त संभालो, बोलताना सांभाळा. सावधानी से। अरे मैं मसीह हूँ, मी ख्रिस्ती आहे. मैं मसीह हूँ, ख्रिस्ती आहे. मेरे पास से यीशु का नाम बदनाम न होना, माझ्या बोलण्याच्या द्वारे येशूचं नाव मेरे बदनाम चाल होऊ नये. चलन से यीशु का नाम कलंकित ना होना, माझ्या चालचलनकीच्या द्वारे येशूचं नाव कलंकित मेरे होऊ नये. मेरे वागणुक से यीशु का नाम पवित्र माना माझ्या जाए। वागणुकीच्या द्वारे येशूचं नाव हे ये पवित्र पहली मानलं जावं. विनती यीशु ने प्रार्थना में सिखाई। आणि ही पहिली विनंती येशूने प्रार्थनेची केली. खुदा की त्या आपका नाम पवित्र माना जाए। तुझं नाव हे पवित्र मानलं आइए जावं. हम लोग प्रार्थना करें। प्रार्थना